लहान मुलांचे छोटे कपडे फारच मळलेले असतील तर साबण किंवा डिटर्जंट सोडा किंवा कपड्याचा सोडाखार घालून प्रेशर कुकरमध्ये एक शिट्टी करून कुकरमधून काढावेत. लॉन्ड्रीत धुतल्यासारखे कपडे घरच्या घरी स्वच्छ होतात. चादरी खूप मळालेल्या असतील, निघत नसतील तर गरम पाण्यामध्ये 2 मोठे चमचे व्हिनेगर, 2 चमचे खायचा सोडाखार, 1 चमचा डिटर्जंट पावडर घालून 2 तास भिजवून मशीनमध्ये धुवून काढावी. रंग गेलेली एकदम फिक्की झालेली जीन्स पॅन्ट नवीन कोऱ्या जीन्सच्या पॅन्टबरोबर मशीनमध्ये धुतल्याने नवीन पॅन्टचा रंग जुन्या फिकट पॅन्टला लागून जुनी पॅन्ट ही छान दिसू लागते. गॅसची शेगडी धुताना दोन्ही बर्नर स्टीलच्या छोट्या झाकणीने किंवा वाट्या पालथ्या घातल्याने बर्नरच्या छिद्रात पाणी, कचरा, साबण आत शिरणार नाही व गंज चढणार नाही. विरजणाशिवाय दही कसे लावावे? जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचे असेल, सर्वात आधी गरम दूध करून घ्या. दूध कोमट झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 8 ते 10 तास झाकून ठेवा. मस्त केकसारखे दही घट्ट बनेल. आणि महत्त्वाची टीप, दुधामध्ये पाणी घालून गरम करू नका. फक्त दूधच गरम करा, तरच दही घट्ट बनेल. लिंबाचं सरबत अजून छान बनविण्यासाठी लिंबू सरबत बनवताना पाण्यात लिंबाच्या रसाबरोबर लिंबाचे सालसुद्धा किसून घाला. यामुळे लिंबाचा सरबत अजून चविष्ट बनतो. शिवाय लिंबाच्या सालीतील सत्वही आपल्याला मिळते. चहा बनवल्यावर चहाचा चोथा फेकू नका. नेहमी आपण चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतो. पण फेकून न देता उरलेला चोथा घरातील वस्तू पुसण्यासाठी वापरता येतो किंवा झाडांच्या कुंडीत खत म्हणून वापरता येते. चहाच्या चोथ्याने आपल्या काचेच्या वस्तू आणि लाकडी वस्तू लखलखीत करू शकतो. लसणाचा योग्य वापर कसा करावा? जेवणामध्ये लसूण कापून जर घातला त्याचा वास जेवणात येत नाही. अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी किसून किंवा कुटून घालावा. असे केल्याने लसणाचा जेवणात खूप छान वास येतो. नूडल्स, शेवया, पास्ता शिजवताना चिकट झाल्या किंवा चिकटल्यावर त्यात पाव चमचा तेल घालावे. नंतर गरम पाण्यातून काढल्याबरोबर लगेच थंड पाण्यात धुवून घ्यावे. थंड म्हणजे साधे पाणी. अगदी हॉटेलसारखे नूडल्स, पास्ता आणि शेवया घरी बनतील. ड्रायफ्रूट्स बाहेर जर ठेवले तर त्याला बुरशी लागते किंवा कीड पडते. असे होऊ नये यासाठी ड्रायफ्रूट्स जास्त दिवस टिकून राहण्यासाठी नेहमी एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवावेत. कढीपत्ताची जुडी स्वच्छ धुवून हँगरला अडकून दिल्यावर ती हवेतील तापमानामुळे 2-3 दिवसात सुकवून कोरडी होते. मग ती मिक्सरमध्ये घालून त्याची छान पावडर करून घ्यावी. म्हणजे मस्त टिकून राहते. कढीपत्ता आपण पदार्थातून काढून फेकून देतो. पदार्थामध्ये कढीपत्त्याची पावडर घातल्याने त्या निमित्ताने फायबर तरी पोटात जाते. कढीपत्त्याचा दुसरा उपयोग अशा प्रकारे करता येतो. कढीपत्ता स्वच्छ धुवून कपड्यावर पसरून द्यावा. नंतर हवेने चांगला सुकून गेल्यावरती कढईमध्ये थोडे तेल घालून गरम तेलात चांगला तळून घ्या. पूर्णपणे तेल निथळून थंड झाल्यावर हाताने किंवा मिक्सरमध्ये घालून पावडर करून घ्यावी. ही पावडरसुद्धा खूप दिवस टिकून राहते. नारळाची वाटी करवंटीपासून पूर्णपणे वेगळी करायची असेल तर त्यासाठी सोपा उपाय. नारळ फ्रीजमध्ये ठेवून द्यावे. नंतर काही दिवसांनी नारळ बाहेर काढून फोडून घ्या. सहज नारळाची वाटी करवंटीपासून वेगळी होते. चपाती लाटताना चपाती जर लाटणावर चिटकत असेल तर लाटणे फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घ्यावे. म्हणजे चपाती लाटण्यावर चिटकणार नाही. मासे खाताना घशामध्ये जर का काटा अडकला किंवा लागला असेल तर लगेच 1-2 केळी खावी. पावसाळ्यामध्ये माशा खूप घरामध्ये येतात, पदार्थावर बसतात. अशा वेळी त्यांचा खूप त्रास होतो. तेव्हा लोखंडाचे भांडे चांगले गरम करून त्यात भीमसेन कापूर टाकावा. म्हणजे माशी घरातून निघून जाते किंवा येत नाही. ज्वारीचे पीठ किंवा बाजरीचे पीठ खूप दिवसाचे झाल्यानंतर भाकरी नीट थापता येत नाही. थापतानाच भाकरी तुटतात. तर अशा वेळी कोमट पाण्यामध्ये पीठ भिजवून म्हणजे पीठ मळून झाकून ठेवावे. ज्यामुळे भाकरी खूप छान थापली जाते. सुकामेवा कापायच्या आधी 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर त्याला बाहेर काढल्याबरोबर गरम पाण्यात सुरी बुडवून त्याच सुरीने सुक्या मेव्याचे काप पटापट होतात. आपले रोजचे चहा भांडे ठरलेले असते आणि त्याच भांड्यात आपण चहा करतो. चहाचे भांडे रिकामे झाल्यावरती भांड्यामध्ये चहाचे जळालेले डाग पडतात आणि कडकही होतात. अशा वेळी चहाच्या भांड्यात
पाणी घालून गरम करून घ्यायचे. भांडे चांगले भिजवून झाल्यावर पाणी ओतून घासायच्या अगोदर फक्त मिठाने भांडे घासून स्वच्छ करून घ्यायचे. डाग ताबडतोब निघतात. ताक केल्यावरती लोणी काढताना हातावर लोणी चिटकून जाते. लोणी हातावर चिटकू नये म्हणून यासाठी कुठलेही पीठ हातावर चोळून स्वच्छ धुवावे. नंतर लोणी काढावे. लोणी अजिबात हाताला चिटकत नाही. कांदा चिरताना किंवा मच्छी साफ करताना हातावरचा वास घालविण्यासाठी चण्याचे पीठ हातावर चोळून हात स्वच्छ धुवून काढावे. वास निघून जातो. तुरीची डाळ कधीकधी कुकरमध्ये शिजत नाही, तर डाळ लवकर शिजविण्यासाठी त्यात चिमूटभर मीठ, 1 चमचा तेल, अर्धा चमचा हळद व हिंग पावडर घालून कुकरमध्ये शिजवली तर डाळ खूप छान शिजतेच आणि डाळीची चवसुद्धा दुप्पट वाढते. डोस्याचे पीठ हिवाळ्यात लवकर आंबविण्यासाठी पीठ मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर पातेल्यात काढून घेतल्यावर त्याच्यात थोडे बेताचे गरम पाणी घालावे व 1 ते 2 सेकंद फेटून त्याच्यावर झाकण ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी पीठ छान फुगून येते. भाकरी भाजताना भाकरी पलटी करायच्या आधी उलथणे पाण्यात प्रत्येक वेळी भिजवून नंतर भाकर पलटी करावी. उलथणे पाण्यात ओले केल्यामुळे भाकरी सहज तव्यावरून सुटते. पुदिना स्वच्छ धुवून चांगला कोरडा वाळवून त्याची पावडर करून ठेवल्यास दही वड्यात घालण्यास उपयोगी पडतो. साखरेचा पाक केल्यानंतर साखरेच्या पाकाचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडा लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला मिठाच्या पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे मस्त खमंग भाजून होतात. किंवा शेंगदाणे भाजून झाल्यावर चिमटीभर मीठ घालून गॅस बंद करून थोडे परतून घ्यावे. यामुळे शेंगदाण्याची साले पटकन निघतात. भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत पाहिजे असेल तर चण्याचे पीठ भिजवताना त्याच्यामध्ये 1 चमचा मक्याचे पीठ घालावे. भजी मस्त छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. भाजीतले लोह टिकविण्यासाठी भाजी शिजवताना भाजीच्या शेवटी मीठ घालावे. यामुळे लोह टिकण्यास मदत होते. तुरीच्या डाळीमध्ये सुके खोबरे घालून ठेवले तर खोबरे खराब होत नाही. बटाटे लवकर उकडण्यासाठी अर्धा टीस्पून हळद पाण्यामध्ये घालावी. बटाटे लवकर उकडून होतात. लिंबू कोमट पाण्यात 15 मिनिट भिजवल्याने लिंबाचा रस जास्त निघतो. कुठल्याही तांदळाचा पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ स्वच्छ धुवून पूर्णपणे पाणी निथळून अर्धा ते 1 तास भिजवून ठेवला तर तांदळाचा प्रत्येक दाणा मोकळा होतो. पुरीचे पीठ मळताना 1 टीस्पून साखर घालून पुरीचे पीठ मळावे. यामुळे पुरी बराच वेळ फुगलेली राहते. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडले असतील तर त्या डागावर आल्याच्या तुकड्याने घसावे. डाग ताबडतोब निघतात. काजू जर तुपात किंवा तेलात तळायचे असतील तर मंद आचेवरती तळायचे असतात. किंवा चुकून तेल किंवा तूप गरम झाले तर भांडे खाली उतरून 2-3 मिनिटांनंतर थंड झाल्यावर मग काजू तळायला टाकायचे, म्हणजे करपणार नाही. नेहमी कुठल्याही डाळीची आमटी बनवताना आमटीमध्ये थोडासा पालक किंवा थोडीशी मेथी चिरून घालावी. त्यामुळे आमटी छान बनते आणि चविष्ट होते. इडली पात्रातून गरम इडली काढायची असेल तर अशा वेळी त्याच्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. त्यामुळे इडली पात्रातून इडल्या पटापट निघतात. आदल्या दिवशीची कोबीची भाजी शिल्लक असेल तर परत तीच भाजी खायचा कंटाळा येतो. तर अशा वेळी भाजी गॅसवर परतून घेताना 1 किंवा 2 चमचे चण्याचे पीठ घालून परतून घ्या, म्हणजे भाजीतला ओलावा पूर्णपणे निघून जाईल. भाजीचा अंदाज बघून त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मळून घ्यावे व त्याचे पराठे बनवावे. पराठे खूप सुंदर होतात. क्षमा असावी चुकीचा शब्द असल्यामुळे. कुकरमध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून उतू जाऊन भात कुकरमध्ये सांडतो. अशा वेळी हे टाळण्यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ स्वच्छ धुवून घातल्यानंतर पाणी घातल्याबरोबर लगेच त्याच्यात चवीनुसार मीठ घालून द्यायचे, म्हणजे कुकरमधला भात उतू जाणार नाही आणि भात कुकरमध्ये सांडणार नाही. घरात जर पाल येत असतील तर घरामध्ये मोराचे पीस ठेवावे. घरात पाल असेल तर निघून जाईल आणि नंतर येणार पण नाही. रोजच्या वापरण्यात येणाऱ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.